मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीनं सोलापूरचा विकास व परिवर्तन करण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त सोलापूर करणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचाच लाच मुक्त सोलापूर हा एक भाग आहे। म्हणून सोलापूर जिल्हा लाचलुचपत अधीक्षकांना सोलापुरात लाचमुक्त अभियान राबवावे अशा मागणीचे निवेदन लाचलुचपत अधीक्षकांना देण्यात आले आहे। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली लाचलुचपत अधीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात आपल्या विभागामार्फत लाच स्वीकारणारे अधिकारी, पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर शासकीय व निमशासकीय सर्व विभागातील 1 ते 4 श्रेणीतील कर्मचारी, अधिकारी व प्रसिद्धी माध्यम यंत्रणेतील लोकांना आणि इतर लाचखोर प्रवृत्ती असलेल्या समाजकंटकांना लाच प्रतिबंधक कारवाई करून बंदोबस्त केलेला आहे। परंतु आजपर्यंत केलेली कारवाई ही एखाद्या बाधित व्यक्ती तक्रार केल्यावरून झालेली आहे असे दिसून येते। आपणास विनंती की आमच्या मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं सोलापूर शहर व जिल्हा परिवर्तन व विकास करण्यासाठी आणि विकासाला बाधा निर्माण होणाऱ्या लाच प्रवृत्ती नाहीशी करण्यासाठी व सोलापूर शहर व जिल्हा लाचमुक्त करण्यासाठी आपल्या विभागात लाचमुक्त अभियान राबवण्यात यावं असं सदर निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, भूदेवी येमुल, विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन विकास समितीचा अध्यक्ष बोलतो, विष्णू कारंपुरी महाराज। आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी पोलीस निरीक्षकांची भेट झाली। आमची मागणी आहे, या निवेदन घेऊन आलेलो आहोत। यामध्ये सोलापूर शहर व जिल्हा लाचमुक्त जिल्हा बनवावा अशा प्रकारचे आमचं निवेदन होतं। त्याच त्यांनी योग्य पद्धतीने निवेदन घेतल्यानं मार्गदर्शन केलं आणि त्या बाबतीमध्ये आम्हाला अशी मागणी होती की सोलापूरमध्ये प्रत्येक ठिकाणी लाच चालू आहे। या लाचेचं एक कारणसुद्धा होऊ शकतं सोलापूर बकाल व्हायचं। सोलापूर जर विकास व्हायचा असलं, परिवर्तन करायचं असलं तर लाच कोणीही घेऊ नये आणि देणारंसुद्धा कोणी देऊ नये असं आम्हाला वाटतं आहे। त्यावरून या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांनी आम्हाला जनजागृती अभियान राबवण्याचं मार्गदर्शन केले। त्याचबरोबर काही पोस्टर्स आम्हाला त्यांनी दिलेले आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी लाच न स्वीकारण्यासाठी किंवा न देण्यासाठी, लाच घेणाऱ्याला न देण्यासाठी आणि आपणसुद्धा देऊ नये यासाठी अनेक त्यांनी उपाय सांगितलेले आहेत। अनेक प्रकारचे त्यांनी या ठिकाणी प्रबोधन केलेले आहेत आणि या प्रबोधनाचा उपयोग आम्ही भविष्य काळामध्ये या संस्थेच्या वतीने करणार आहोत। आणि लोकांनासुद्धा विनंती आहे, आपण जो कोणी लाच मागेल की त्यांनाच्या बाबतीमध्ये ताबडतोब या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयामध्ये सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला किंवा ते रंगभवनच्या पाठीमागं या ठिकाणी संपर्क साधावा। अन्यथा मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या कार्यालयामध्ये संपर्क साधावा असं आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।